मुंबईतल्या पठाणवाडीतील एसआरए प्रकल्प रखडलाय। 12 वर्षांपासून 1000 कुटुंब हक्काच्या घराच्या अद्यापही प्रतीक्षेत आहेत। भाजपचे माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मांवर हस्तक्षेपाचा आरोप करण्यात येतोय। शर्मांनी बोगस झोपडपट्टी धारक घुसवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। राजकीय हस्तक्षेपामुळे एसआरए प्रकल्प रखडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या मालाड, दिंडोशी, पठाणवाडीतल्या एसआरएच्या 5 एकर जागेवर तब्बल जवळपास झोपडपट्टीचा विकास मागच्या 12 वर्षांपासून स्थगित आहे। शिवसृष्टी दिंडोशी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत या जागेचा विकास करण्यासाठी एसआरएकडे सातत्यानं पाठपुरावा चालू आहे। पण या संस्थेमध्ये भाजपचे माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा हे स्थानिक पातळीवर राजकीय हस्तक्षेप करत असल्यामुळे मूळ झोपडपट्टी धारकांना घर मिळण्याऐवजी बाहेरच्या नागरिकांची नावं या यादीत समाविष्ट केल्यामुळे एसआरएच्या पडताळणीत हे निदर्शनास आलंय। त्यामुळे स्थानिक झोपडपट्टी धारक हे विकासक असलेल्या समर्थ इरेक्टर आणि डेव्हलपर इस्टेटर आणि डेव्हलपर यांच्यावर आक्रमक झालेले आहेत। मुंबईतल्या पठाणवाडीतील एसआरए प्रकल्प आणि हा प्रकल्प गेल्या 12 वर्षांपासून रखडलेला आहे। हा प्रकल्प रखडल्यामुळे 1000 कुटुंबीय आपल्या हक्काच्या घरापासून आजही वंचित आहे। भाजपचे माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांच्यावर या प्रकरणी हस्तक्षेपाचा आरोप करण्यात येतोय। शर्मांनी बोगस झोपडपट्टी धारक घुसवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। मुंबईतील मालाड पूर्व दिंडोशी येथील एसआरएच्या 5 एकर जागेवर विकास करण्यासाठी 2012 साली शिवसृष्टी सहकारी संस्था ही स्थापन केलेली आहे। मात्र त्यानंतर या संस्थेच्या अंतर्गत वादामुळे निवडणुका न झाल्यामुळे कुठेतरी संस्थेच्या सदस्यांमध्ये वाद उफाळला आहे। त्यामुळे कुठेतरी या 5 एकर जागेचा विकास करण्यासाठी सातत्याने अडचणी येत आहेत। मात्र यामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप सुद्धा होत असल्याची माहिती या सर्व सदस्यांनी आपल्याला दिलेली आहे। आपण एकूणच या संस्थेच्या सदस्यांसोबत बोलणार आहेत। सर, काय सांगाल, एकूणच 5 एकर जागेचा हा विषय आहे। तुम्हाला हक्काचं घर मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, मात्र सातत्याने कुठेतरी राजकीय हस्तक्षेप होत आहे अशी माहिती तुम्ही देत आहेत। काय सांगाल एकूणच? आम्ही ह्या ज्या विभागात राहतो ही जागा म्हाडाच्या मालकीची असून एसआरएच्या अंतर्गत झोपडीधारकांना सर्व सुविधांशी पक्क्या स्वरूपाचे घर मिळावं ह्या हेतूने आम्ही 2006ला शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली आणि तिथून आम्ही कामाला सुरुवात केली। पण आम्हाला काही याच विभागातल्या विघ्न संतोषी लोकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी समर्थ डेव्हलपर्स नावाचा विकासक आणला गेला। या विकासकाने खोट्या कागदपत्राच्या आधारे झोपडीधारकांचा प्रस्ताव सादर केला। त्याच्यात काही झोपडीधारकांच्या सह्या घेतल्या, या वसाहतीच्या बाहेरच्या लोकांच्या काही कागदपत्रांनी सह्या घेतल्या आणि गेल्या 8 ते 10 वर्षात या विभागातले शिवसृष्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नाही। बिल्डर विकासक आला नाही, त्याने आपलं कार्यालय बंद करून निघून गेला आणि झोपडीधारकांची मनमानी करून कोणत्याही प्रकारचं त्यांना सहकार्य केलं नाही आणि आज तो विकासक या विभागातून पळून गेलेला आहे। त्याच्यानंतर आम्ही या विभागामध्ये एसआरए आणि वाडाशी संपर्क साधून या विभागाची पुन्हा कमिटी नवीन नियुक्ती व्हावी याकरिता पत्रव्यवहार वगैरे करून आम्ही आता शिवसृष्टीच्या नावाने नवीन कमिटी नियुक्त केलेली आहे। काय सांगाल तुम्ही? सातत्याने एक आरोप करताय की राजकीय हस्तक्षेप यामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय, त्यामुळे एसआरएचे अधिकारी ऐकत नाहीत। कुणाचं नाव घेताय तुम्ही? याबद्दल काय सांगाल?
तुम्हाला तर माहितीच असेल की SRAचे अधिकारी हे पैशाने विकले जातात. जे इमानदारी सच्चाईने प्रामाणिकपणाने जातात त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नाही. काही या विभागातले जे लोकप्रतिनिधी आहेत हे कुठेतरी आमच्या कार्यामध्ये कामामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतात. कुठे ना त्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी करण्याचा प्रयत्न करतात आहे. काय सांगाल भैया, कारण की सातत्याने तुम्ही कागदपत्राच्या आधारे पाठपुरावा करत आहेत. जवळपास 1013 घरांचा प्रश्न आहे. मागच्या 12 वर्षापासून हे प्रकरण कुठं पेंडिंग आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांची कुठेतरी फरफट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. असं की मी एवढंच सांगणार आहे फक्त की जी कमिटी झाली ह्याच्यामध्ये SRAचा पण जास्त रोल नाही मी मांडणार, विकासकाचा पण रोल जास्त नाही मांडणार. सर्वप्रथम रोल आहे सोसायटीचा. जे पण रोल असतो ते सोसायटीचा असतो. सोसायटीचं जे मुख्य प्रवर्तक आहे त्यांचा काम असतो. पण मुख्य प्रवर्तकांनी गेल्या 10 वर्षामध्ये आपला जे काम आहे ते योग्य प्रकारे त्यांनी केले नाही, लोकांना विश्वासात घेतले नाही. फक्त बिल्डर बदलायचं आहे, स्वतः पत्र देतात, एकही GBR नाही लावतात. म्हणजे एवढं चुकीचं काम करतात. म्हणजे स्वतः ते पत्र देऊ शकत नाही, त्यासाठी GBR लागतो, AGM लागतो. लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. आणि आता 10 वर्ष झाले तर मुख्य प्रवर्तक आहेच नाही, ते आपोआप पदमुक्त झाले. कारण गेल्या 5 वर्षामध्ये निवडणूक झालेला नाही. आता नवीन आम्ही पत्रव्यवहार करून SRAकडून पत्र आणणार. रजिस्ट्रारनी आम्हाला हे दिलं की बाबा तुम्ही तुमच्या स्तरावरती निवडणूक का, कारण की तुमची नियोजित संस्था आहे, नियोजित संस्थेला रजिस्ट्रार येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं तुमचा स्वतःचा स्तरावरती तुम्ही निवडणूक घ्या. आणि आम्ही निवडणूक घेतली आणि नवीन सदस्य त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि मुख्य प्रवर्तक म्हणून मन्नूभाई वकाणी यांची नियुक्ती केली आहे. त्याबरोबर प्रवर्तक पण आहेत. आता सध्या आमचा पाठपुरावा चालू आहे. यांनी जे मागील काळात ज्यांनी डेव्हलपर बदलण्याचा कट केला आहे त्याविरोधात उद्या सुनावणी पण आहे. आम्ही सुनावणीला जाणार आहे. आम्ही बिल्डरला एवढं असं नाही सोडणार, सहज नाही सोडणार. ज्यापर्यंत लोक पात्र होणार नाही, अपात्र लोकांची पात्रता सिद्ध होत नाही, अनंडित लोकांची पात्रता सिद्ध होत नाही, ज्यांचे सर्वे झाले नाहीत ते पात्र होत नाही, तोपर्यंत आम्ही बिल्डरला सोडणार नाही आहे. बिल्डर जर जायचं असेल तर सगळ्यांचा पात्र करायचं. पात्र केल्यानंतर आम्ही त्याला पदमुक्त करणार, त्याला सोडणार. त्याऐवजी नवीन बिल्डर आणायचं असेल तर सर्वप्रथम इकडचे जे लोकल स्थानिक आहेत त्यांची मिटिंग लावणार, GBR लावणार. त्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवणार की कुठल्या बिल्डरकडे जायचं आहे, कुठल्या बिल्डरकडे नाही जायचं आहे. कारण लोकांच्या घराचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो की हे सर्व स्थानिक रहिवासी आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की SRAचे अधिकारी आणि बिल्डर हे संगनमत करून कुठंतरी आमचा या ठिकाणचा हक्क काढून घेताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की यावर आता SRAचे अधिकारी काय भूमिका घेतात आणि येथील सोसायटीचा विकास कधीपर्यंत होणार आहे. कॅमेरामन विनोदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.